नमस्कार. अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आम्ही उन्हाळा सुट्टीसाठी गावाकडे चाललेलो आहोत. वास्तविक पाहता हा व्हिडिओ मी 15 दिवसापूर्वीच शेअर करणार होते, परंतु घरामध्ये थोडंसं रिनोव्हेशनचं काम होतं म्हणून करता आला नाही. पुण्यावरनं गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता आम्ही आमच्या गावाकडे गेलो. इथे तुम्ही बघू शकता सूर्योदय झालेला आहे. आत्ता इथे सकाळचे 6:20 झालेले आहेत. आज आम्ही गावाकडे खास आंबे उतरण्यासाठी गेलो होतो. इथे माझी जाऊ आणि आम्ही दोघींनी झाडाचे आंबे तोडलेले आहेत. फळं जर घरची असतील तर बिना केमिकलची फळं खायला मिळतात आणि त्यातली त्यात जर फळांचा राजा आंबा म्हणजे घरचा असेल तर मजाच मजा. आता इथे तुम्ही बघू शकता आम्ही इकडे पुण्याला असल्यामुळे गावी काही फारसं जाणं होत नाही, म्हणून या आंब्याच्या झाडाखाली एवढा कचरा साठलेला होता, म्हणून म्हटलं चला आलोतच तर स्वच्छतासुद्धा करून घ्यावी. आंबे उतरून आम्हाला 2 ते 3 तासामध्ये झाले, परंतु नंतर ही स्वच्छता करण्यासाठी आम्हाला बरोबर 4 तास लागले. आता इथे आमची संत्र्याची जी बाग आहे तिचीसुद्धा कटिंग चालू आहे. उन्हाळ्यामध्ये संत्र्यांची छाटणी करावी लागते, तशीच आंब्याचीसुद्धा छाटणी करावी लागते. आता इकडे हा सगळा कचरा आम्ही गोळा करून इथे आमचं जे गोडाऊन आहे त्यामध्येच एक साईडला पेटवून दिलेलं आहे. जसजसा उशीर होत गेला तसं तसं उन्हाची तीव्रता इतकी प्रचंड वाढली की त्यांना म्हटलं आधी मोटर चालू करून पाणी सोडून घेऊया, म्हणजे वातावरण थोडंसं बाजूचं गार होईल. तुम्हाला मी आधी दाखवलंच होतं इथे किती कचरा होता आणि स्वच्छता केल्यानंतर इथे किती छान वाटते. म्हणूनच म्हणतात ना, हात फिरे तेथे लक्ष्मी ठरे. इथं माझं झाडण्याचं काम सुरू आहे आणि आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 1:45. भयंकर उष्णता आहे, परंतु म्हटलं एकदा काम हाती घेतलेलं ते पूर्णच करून घ्यायचं. जेव्हा पाणी सोडलं सगळीकडे तेव्हा छान हवा सुटलेली होती आणि थंड वातावरण तयार झालं होतं. आमच्या शेतामध्ये पाणी भरपूर असल्यामुळे नेहमी उन्हाळ्यात सुद्धा पाणी राहते. आता इथे तुम्ही बघू शकता सगळी स्वच्छता झाल्यानंतर हे जे गोडाऊनचा भाग आहे तो अतिशय स्वच्छ व निर्मळ दिसत आहे. या गोडाऊनच्या आतमध्ये काही चिकूची झाडं आहेत, काही पेरू आहेत आणि काही आंब्याची झाडे आहेत, परंतु बाहेर शेतामध्ये 30 ते 35 केशर आंब्याची आणि मल्लिका जातीची झाडे आहेत. आम्ही जेव्हा जेव्हा गावाकडे जातो तेव्हा तेव्हा आवर्जून या झाडांना पाणी देण्याकरता आम्हाला जावंच लागतं. मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आधी एक साईडची बाजू होती, आता ही दुसरी साईड आहे. ह्या बाजूने तर खूप कचरा निघाला. ऊन इतकं आहे ना की कॅमेरा चालतोय की नाही हे सुद्धा मला दिसत नाही आणि ज्या उन्हाच्या झळा आहेत ना त्यामुळे हा जो कॅमेरा लॅग झाल्यासारखा होतोय ना तो त्यामुळे होतो, त्या झळा फिरतात. आपण जेव्हा एखादं काम चांगलं करतो ना तर त्याची पावती आपल्याला समाधानाने मिळते. अशीच अगदी माझी गत झाली होती. हे गोडाऊनमधली घाण बघून मला इतकं अस्वस्थ व्हायचं, परंतु ती स्वच्छ करण्यासाठी वेळच मिळत नव्हता. फायनली आज ते काम पूर्ण झालं आणि आता इथे आमच्या गावाच्या शेजारी एक आठवडी बाजार असतो, त्यातनं माझ्या मिस्टरांनी जिलेबी, भेळ आणि गरम गरम वडापाव आणले होते. मस्त त्यावरती ताव मारून पार्टी एन्जॉय केली, कारण काम भरपूर केलेलं होतं आणि भूकही जाम लागली होती. त्या दिवशी आम्ही खाल्लेले वडापाव इतके छान लागले, कदाचित काम खूप केल्यामुळे भूक लागली होती म्हणून वडापाव खूप चांगला लागला. नेहमी खातो त्यापेक्षाही चांगला लागला. नंतर घरी आल्यावर या सगळ्या कैऱ्यांच्या तोंडाला जो रुचिक असतो तो पुसून इथे अशा पांगून ठेवलेल्या आहेत. याची थोडीशी गरम वाफ गेली की नंतर त्या बॉक्समध्ये भरून पिकायला ठेवायच्या आहेत. इथे बॉक्ससुद्धा भरलेले आहेत आणि काही कैऱ्या बाजूला अजून बॉक्समध्ये भरायच्या ठेवलेल्या आहेत. पूर्वी आमच्या गावाकडे गव्हाचा जो काड असायचा ना त्यामध्ये कैऱ्या पिकत घालायची, परंतु आता बॉक्समध्येच घालावं लागतं. आंब्याचा जर रुचीक न पुसता आंबे पिकायला घातले तर त्या आंब्याची जी तोंडं आहेत ना ती सडली जातात. इथे माझ्या सासरे बुवांचं सुद्धा आंबे पुसण्याचं काम सुरू झालेलं आहे. उन्हाळ्या दिवसामध्ये आमच्या घरामध्ये जेंट्ससुद्धा मदत करतात. मी हा मोठा ब्लॉग पहिल्यांदाच बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.